वळूयात पुढच्या बातमीकडे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जेची पत्नी गौरी पालवे गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांनी हत्येचा आरोप केलाय। त्या आरोपाखाली गौरी यांच्या नणंद आणि दिराला अटक करण्याची मागणी त्यांच्या वडिलांनी केली आहे। त्यासाठी गौरी पालवे यांच्या वडिलांनी वरळी पोलिसांना पत्रही लिहिले आहे। गौरी यांच्या आत्महत्या प्रकरणात त्यांचा पती अनंत गर्जेला अटक झाली आहे। या प्रकरणात त्यांचा दीर अजय गर्जे आणि नणंद शीतल आंधळे मोकाट फिरतायत असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे। तसंच अनंत आणि गौरी राहत होते त्या बिल्डिंगमधलं सीसीटीव्ही फुटेज देण्याची ही मागणी गौरी यांच्या वडिलांनी केली आहे। आणि आत्ताच आपण जी बातमी पाहिली त्यानुसार गौरी पालवे यांनी आत्महत्या केली नसून ती हत्या असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला। या प्रकरणाची चौकशी न करता त्याला आत्महत्या कसं म्हणता असा संतप्त सवाल त्यांनी केला। पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलं। बीडमधील डॉक्टर गौरी पालवे मृत्यू प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबियांनी मुंबई पोलिसांकडे विशेष मागणी केलेली आहे आणि हा पत्रव्यवहार जो आहे तो देखील करण्यात आलेला आहे। नेमकी काय मागणी या ठिकाणी मुंबई पोलिसांना करण्यात आली आहे? त्यांची काय चौकशी करायची, SIT करा, नार्को मॅपिंग काय करायची तर करा। त्या गुन्हेगाराची माझ्या मुलीची हत्या केलेली आहे, नंतर नेलेलं आहे। कारण लास्ट जो फोन आला मला त्याच्यात फार विचित्र, ते आधी पॉयझनिंग एवढा घाबरलेला होता तो आरोपी की आधी म्हणतो मामा तुमच्या मुलीला सुसाईड करते पॉयझन, नंतर म्हणतो तब्येत बिघाडी हॉस्पिटलला घेऊन, असं वेगळं वेगळं आलंय। त्यामुळं आमची विनंती आहे की ते आम्हाला 3 मुद्दे आमचे महत्त्वाचे आहेत। एक तर राहिलेले आरोपी अटक करा, ते जो पोट पंचनामा केलाय त्याच्यात आम्ही समाधानी नाहीत। कसं केलं, कुठं खिडकीतून गेले, कोणच्या बत्तीस आम्हाला काही माहित नाही। मी एका लग्नातच गेले, तिथे मला डायरेक्ट आनंदचा कॉल आला। मी इतकी घाबरले होते। 101 सेकंद, अर्ध्या सेकंदात मी कॉल रिसिव्ह केला आणि म्हटलं काय, तिकडून रडलेला आवाज आला। म्हटलं अरे गौरी काय झालंय तुला, तू का रडती, मला सांग ना। मला आनंद म्हणतो मामी गौरीने फाशी घेतली। मी म्हटलं कशी घेतली, अशी कशी फाशी घेतली? आणि मामी मी इथं आहे। म्हटलं कुठे आहे तुम्ही, मला सांगा। मला म्हणे मी पोद्दारला आहे म्हणे। मी म्हटलं नाही आनंद, मला गौरीला बोलायला द्या ना। आणि मला म्हणतो की मी तिच्या मड्यासमोर बसलेला आहे म्हणे मामी। जे आरोपी असतील त्यांना देखील अटक करावी आणि न्याय मिळावा अशी मागणी जी आहे ती सध्या पालवे कुटुंबाच्या माध्यमातून केली जाते। विकास माने, ABP माझा, बीड। डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी पती अनंत गर्जे यांच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेतला। डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबियांनी याबाबत शंका व्यक्त करत या संपूर्ण घटनेचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केलेली आहे। या संपूर्ण घटनेचा तपास, त्याच्यासाठीचा पाठपुरावा हा राज्य महिला आयोगाच्या वतीनं केला जाईल। यामध्ये आम्ही सर्वजण डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबासोबत आहोत आणि हा तपास पूर्ण होईपर्यंत याचा पाठपुरावा केला जाईल। आणि मंडळी, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह